सेमीफायनल सामन्यातील सामनावीर खेळाडू प्रशांतला सामनावीर, फटा पोस्टर निकला हिरो, ज्यांनी 16 धावा ठोकल्या त्यांना हलक्यात घेतलं, मात्र त्यांनी त्या हलक्यात घेण्याचं उत्तर दिलं मैदानातून. कालिराम केनी सर, हीच परिस्थिती चाचणी स्पर्धेमध्ये माझी झाली होती. Yes. मलाही चौथा हिरवा मानकोली संघाने बाद केलं नव्हतं आणि त्याच सामन्यामध्ये मी स्वतः मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. प्रशांत भाऊ खुश होतील, कारण एक लिया लेकिन सॉलिड लिया. क्या बात आहे. ताल्या उद्या प्रशांतसाठी. यस, सिनियर खेळाडू आहेत. नक्कीच अगदी आमचे डीजे सतीश उमरटकर खुश आहेत. आणखी एक गिफ्ट हॅम्पर देऊया प्रशांत यांना. त्यानंतर अरुण, आपणास विनंती असेल कोल्ड्रिंक आपण बहाल करायचे आहे. अरुणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते प्रशांत एक कोल्ड्रिंक स्वीकारताना चिकणे सर या स्पर्धेने रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. मान्यवर असोत, स्वागत सन्मान असोत. ग्रामपंचायत सदस्य उमेशजी पाटील, आपण पुढील हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. प्रशांत कॉर्नरची स्वीट मिठाई. त्यानंतर विकी घरात, आपणास विनंती असेल आपण पुढील हे गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे. अभिनंदन प्रशांत भाऊ. त्यानंतर आणखी एक गिफ्ट आहे. क्या बात है. धनंजय पाटील, आज पप्पाची मुलं खुश होतील. नक्की चांगली आठवण करून दिली. पुढच्या वर्षी पूर्ण कन्यादान ठेवू, काय हरकत नाही. 100%. हे सर्व पारितोषिक साजन पाटील, कुणाल पाटील, कल्पेश नाईक, सचिन पाटील, सतीश नाईक आणि वैभव पाटील यांच्याकडून प्रदान झालेले आहेत. त्या सर्वांचा आभार. त्यानंतर जाऊया अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण देऊया. नक्कीच अंतिम सामन्यातील सामनावीर खेळाडू नाव आहे परशा पाटील. या अभिनंदन परशा पाटील, बंद्रामूर्ती कल्लेर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. अंतिम सामन्यातून सामनावीर आलेले आहेत आणि आता स्पर्धेचे मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला इथे सुरुवात झालेली आहे. परशा पाटील आपण यायचं आहे. परशा आपण या. जबरदस्त कामगिरी. सर्वात प्रथम आपण ट्रॉफी देणार आहोत. नक्कीच अंतिम सामन्यातून स्लो ओव्हर ज्यांनी फेकलं, भगवानजी 4 धावा देत 2 विकेट घेतल्या आणि तिथूनच जय बजरंग कायरोली टीम अडचणीमध्ये आली आणि त्याच खेळाडूला हे सामनावीर पारितोषिक जात आहे. भगवानजी बाबू पाटील, आपणास विनंती असेल सर्वात प्रथम आपण ट्रॉफी बहाल करायची आहे. क्या बात आहे. सासरे भाऊ आहेत मेघनाथ यांचे. त्यानंतर विकीजी, आपणास विनंती असेल हे गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे. त्यानंतर मोनिकाजी ठाकरे, आपणास विनंती असेल आपण पुढील गिफ्ट जे आहे ते प्रदान करायचं आहे. त्यानंतर प्रथमेशजी ठाकरे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक बहाल करायचं आहे. गिफ्ट हॅम्पर आणि कोल्ड्रिंक. त्यानंतर प्रेमनाजी नाईक साहेब, आपण पुढील गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे. अभिनंदन प्रशांत, विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. नक्की चिकणे सर, एक स्वागत सन्मान चुकून आपल्या हातून राहिलेला आहे आणि नक्कीच आयोजकांना आता आठवण आली, ज्या व्यक्तिमत्वानी सर्वांच्या स्वागत सन्मानाला अगदी मान सन्मान दिला
असं व्यक्तिमत्व निशांत गणेश घरात फायर शो. निशांत आपण स्टेजवर यायचंय. नक्की Yes, निशांत देखील सौगंधाने सन्मान केलं जाईल. क्या बात आहे. निशांत घराचं इथे सौगंधाने सन्मान फायर शो ज्यांच्या माध्यमातून आपण बघितला. सुरेखी नाईक यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. तर मित्र धन्यवाद सर्वांचं, कारण अतिशय उत्कृष्ट स्पर्धा आपण सर्वांनी चांगली साथ दिली. आपण आता मुख्य बक्षीस समारंभाला प्रारंभ करतोय. सर्वात प्रथम आपण उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक प्रदान करणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक या स्पर्धेतील स्वर्गीय बारकुबाई शांताराम चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री प्रल्हाद शांताराम चौधरी याचकडून हे आकर्षक चषक बहाल झालेले आहे आणि मी सन्माननीय व्यासपीठावर आमंत्रित करतोय. प्रेमनाथजी नाईक साहेब आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे या आणि प्रथमेशजी ठाकरे साहेब आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे या. कूलर आहे प्रल्हाद चौधरी यांच्याकडून कूलर आणि हे पारितोषिक जात आहे. यस उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज खेळाडूमधून कोणी सांगू शकाल? उपसरपंच चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज कोण आहे? संघाचं नाव आहे बंद्रमूर्ती कल्लेर आणि आपण बरोबर उत्तर दिलंय. गोलंदाज विकास या उपसरपंच चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. त्यांनी तब्बल 6 विकेट या स्पर्धेतून घेतलेत. अभिनंदन विकास. उत्कृष्ट गोलंदाज उपसरपंच चषक 2025 बंद्रा मारुती कालेर संघाचा विकास. जोरदार टाळ्या होत्या. अगदी या स्पर्धेमध्ये त्यांनी विकेटचा विकास केलाय आणि आमच्या उपसरपंच चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक आपण देणार आहोत. हे पारितोषिक पुन्हा एकदा स्वर्गीय बारकुबाई शांताराम चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री प्रल्हाद शांताराम चौधरी यांनी पारितोषिक हे आपल्याला बहाल केलेले ट्रॉफी आणि कूलर. हे पारितोषिक देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये मी आमंत्रित करतोय किशोरजी पाटील आणि हनुमानजी नुमान खान. किशोरजी पाटील आणि नुमान खान या 2 व्यक्तिमत्वांना मान्यवरांना विनंती करेन की हे पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे या. आणि उत्कृष्ट फलंदाज कोण असेल खेळाडूमधून सांगू शकाल? उपसरपंच चषकाचा उत्कृष्ट फलंदाज संघाचं नाव आहे सचिन स्पोर्ट पूर्णा आणि ज्या खेळाडूंना पहिल्या दिवसातून सर्व संघांनी 9 षटकार ठोकले ते दुसऱ्या दिवसातून एकट्याने ठोकले. नाव आहे करण पाटील. तब्बल 67 धावा. क्या बात आहे. करण पाटील ठरतोय उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. पहिल्या दिवसात स्वतःच्या नावी आणि ही पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी अरुणजी पाटील आपणास विनंती करतोय आपण पुढे या. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच जात सचिन स्पोर्ट पूर्णा संघाला. या सचिन स्पोर्ट पूर्णा टीम सरपंच चषकाचा 3य विजेता संघ 1,40,000 रुपयाचं पारितोषिक टीमच्या नावी लावलं होतं. मात्र कुठेतरी सेमी मध्ये संघ कमी पडला.
स्पर्धेचा तृतीय विजेता म्हणून हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी चिंचवड पूर्ण संघाचे सहकारी खेळाडू आलेले आहेत. जगदीश पाटील यांच्या संघाने जर अंतिम फेरी जिंकली असती तर या संघाला 1,40,000 रुपयांचं पारितोषिक लागलं होतं. आपण प्रदान करणार आहोत स्वर्गीय गोणाबाई भानुदास पाटील यांच्या स्मरणार्थ श्री किशोर भानुदास पाटील समाजसेवक कारिवली ट्रॉफी आणि रोख रक्कम सन्माननीय श्री जितेंद्र शेट्टे वकील यांच्या मार्फत हे रोख रकमेचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी जयदेवजी पाटील आणि दयानंदजी पाटील या दोन मान्यवरांना मी विनंती करेन, पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे या. आणि पारितोषिक जात आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक जय बजरंग कारिवली ये टीम, उपसरपंच चषकाचा तृतीय विजेता संघ. चला या सर्व खेळाडू पहिली मानाची आपला खाता अकाउंट झालेले आहे. घरातून मनीष आणि गोकुल पाटील आलेत. धन्यवाद. कारिवली अभिनंदन आणि मान्यवरांचे शतशः आभार. त्यानंतर जाऊया आपण मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक देण्यासाठी. मॅन ऑफ द सिरीज माजी सरपंच होते ते आणि त्यांच्या स्मरणार्थ कुमार विकी प्रकाश घरत सामाजिक कार्यकर्ते कारिवली आणि श्री सचिन चंदर विकी प्रकाश घरत यांच्याकडून सायकल व ट्रॉफी या ठिकाणी स्पॉन्सर केलेले आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक देण्यासाठी विकीजी घरत आणि उमेश पाटील यांना मी आमंत्रित करतोय. आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे या. सायकल आणि ट्रॉफी आणि मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक जात आहे. बघूया कोण आहे मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज नाही, चुकीचं उत्तर आहे. सांगू शकाल अजून? या स्पर्धेचा मॅन ऑफ द मालिकावीर नक्कीच जय बजरंग कारिवली संघाचा परशु पाटील, तब्बल 93 धावा आणि 3 विकेट. स्पर्धेची पहिली 50 ज्याने आपल्या नावी कोरली, नाव आहे परशु पाटील. मॅन ऑफ द सिरीज अपयशी म्हणजे नाराज आहे. सचिन तेंडुलकरवर अशीच वेळ आली होती. अंतिम फेरीमध्ये पराभूत झाला होता तेव्हाही वर्ल्ड कपच्या मॅन ऑफ द सिरीज ठरले होते. आणि आज परशु पाहतो आपण अंतिम फेरीमध्ये पराभूत परंतु मॅन ऑफ द सिरीज. अभिनंदन अभिनंदन. सीझनची पहिली मॅन ऑफ द सिरीज आणि सायकल. वा, अभिनंदन. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे शतशः आभार. आणि आता मात्र बिग वन उपसरपंच चषक 2025 जय बजरंग न्यू 40+ आणि आखाडा ग्रुप कारिवली आयोजित ही 5वी स्पर्धा. आणि या 5व्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बाईक आणि ट्रॉफी असं पारितोषिक ठेवलेलं आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय भगवानजी बाबू पाटील ओवली गावचे उद्योगपती आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली गेली, पूनमजी मेघनाथ पाटील यांना मी विनंती करेन, तसेच सर्व व्यासपीठ त्यांच्या समवेत आपण यायचे. अंतिम विजेतेपद ही ट्रॉफी उपसरपंच चषक 2025 चॅम्पियन संघ आहे नक्कीच. आणि हा संघ या सीझन मध्ये येतोय नंबर 1 वर. बंद्रा मारुती काले टीम संघ आहे बंद्रा मारुती काले. पाटील आणि संतोष तरे यांचा संघ मारुती काले.
आलोचकांना त्याने 1111 रुपयांचं पारितोषिक बहाल केलं, त्याबद्दल परशु पाटील आपलंही मनपूर्वक आभार. त्यानंतर अनिल पाटील आमच्यासाठी जे ट्रॅकसूट आपण दिले गिफ्ट म्हणून, आपलंही मनपूर्वक आभार. सर्व मान्यवर, सर्व खेळाडू, सर्व कर्णधार, विजेता संघ, उपविजेता, तृतीय विजेता सर्वांचा आभार. सर्व महिला वर्ग आपलंही मनपूर्वक आभार मानून आज ही स्पर्धा उपसरपंच चषक 2025 ही स्पर्धा या ठिकाणी संपली असं मी ज्ञानेश्वर चिकणे जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बजरंगबली.